ज्यांना दूध आणि दुधाचे पदार्थ आवडत नाही त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे। आणि ज्यांचं हिमोग्लोबिनही कमी आहे आणि दुधाचे पदार्थही खायचे नाहीत, उदाहरणार्थ दुधाचं पनीर, तर त्यांच्यासाठी ही रेसिपी खूप खूप छान आहे। तर अवश्य करून बघा। तर ही रेसिपी आहे टोफू पनीर भुर्जी। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथे पनीर घेतलं आहे आणि ते स्वच्छ धुवून घेतलं आहे। हे टोफू पनीर आहे। धुतल्यानंतर मी अशी छोट्या छोट्या पीसमध्ये हे कट करत आहे। पनीरमधलं सर्व पाणी काढून घेतले मी आणि अशा पद्धतीने छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घेतले। कढई ठेवली गॅसवर, त्याच्यामध्ये तेल ठेवले आणि पनीरसाठी हे साहित्य कांदा, टोमॅटो, पिवळ्या कलरची ढोबळी मिरची, कोथिंबीर, लसूण। तर चला कढईमध्ये तेल टाकले, जिरी टाकली, लसूण टाकलाय, 2-4 हिरव्या मिरच्या, कांदा आणि हे छान असं परतून घ्यायचं आहे लाल जरद। हे परतलं की मग आपण पुढची प्रोसेस करणार आहोत। कांदा मिरची हे छान परतलं आहे आणि आता टोमॅटो टाकायचं आहे। कांदा आणि टोमॅटो मऊ होण्यासाठी त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलं आहे आणि मिठामध्ये हे परतून घ्यायचं, म्हणजे टोमॅटो लवकर मऊ होतो, छान परततो। आता पिवळ्या कलरची शिमला मिरची पण मी त्याच्यामध्ये टाकली आहे, ती पण परतून घ्यायची। ह्या शिमला मिरचीने सुद्धा खूप हिमोग्लोबिन वाढतं आपलं। त्यानंतर मी 1 चमचा धना पावडर, 1 चमचा लाल तिखट आणि माझा काही घरचा मसाला होता तो अर्धा चमचा टाकला आहे आणि हे मसाले सगळे कांदा टोमॅटोमध्ये मिक्स करून घेते। आता माझ्या आवडीचा किचन किंग मसाला मी टाकला आहे, याने खूप छान चव येते भाजीला। तर तोही ह्या मिश्रणामध्ये छानपैकी परतून घ्यायचं ना। आता मी हे पनीर कट केलेलं होतं ना, तर मी छोटे छोटे पीसमध्ये हे पनीर कट करून ठेवलं होतं, तर ते याच्यामध्ये मिक्स करते। खूप छान होती ही भाजी आणि ह्या टोफू पनीरने आपलं हिमोग्लोबिनसुद्धा खूप वाढतं, जे की स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिन खूप कमी असतं आणि ते जर वाढवायचं असेल तर टोफू पनीर तुम्ही अवश्य खा। त्याची भुर्जी करून खा किंवा भाजी करून खा, तर खूप हिमोग्लोबिन याने वाढतं आणि थकवाही दूर होतो। आणि आता मी थोडंसं मीठ टाकलं आहे, आधी पण मी टोमॅटोत मीठ टाकलं होतं, तर ते लक्षात धरून मीठ टाकायचं आहे। आणि ही हिरवीगार कोथिंबीर कट करून टाकली। तर छान झाली आपली टोफू पनीर भुर्जी। एकदा अवश्य करून बघा, तुम्हालाही आवडेल। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभार। रेसिपी आवडली असेल तर एक लाईक, एक सबस्क्राईब नक्की करा आणि टोफू पनीरची भुर्जी रेसिपी ही नक्की करून बघा। तर चला भेटूया उद्याच्या येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद।